राज्यामधील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालंय। 5 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। यासाठी 16 जानेवारी ते 21 दरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे। 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत। या निवडणुकीतून 12 जिल्हा परिषदांसाठी 731 सदस्य निवडले जाणार आहेत, तर 125 पंचायत समित्यांमधील 1442 सदस्यांकरता निवडणूक होणार आहे। 2 कोटींहून जास्त मतदारांना यासाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। वृद्ध, त्याचबरोबर महिला, दिव्यांग यांच्यासाठी निवडणूक आयोगाने विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तसंच दुबार मतदार सुद्धा निवडणूक आयोगाकडून निश्चित केले जाणार आहेत। आपण एकदा यावर नजर टाकूयात ग्राफिक्स मधून। तर या जिल्हा परिषदांसाठी निवडणुका होणार आहेत। पुणे विभाग, कोकण विभाग आपण पाहतोय आणि मराठवाडा विभाग। पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर। कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। जिल्हा परिषद व पंचायत समिती, 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम। जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026। नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026। नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत। अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर। अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 वाजेनंतर।